नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 सोमॅटोफॉर्म अँड डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर हे अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे रूपांतरित विकृती, कन्व्हर्जन डिसऑर्डर. त्याची व्याख्या, स्वरूप, प्रकार, कारणे आणि लक्षणे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग बघूया रूपांतरित विकृती म्हणजे नेमके काय. तर रूपांतरित विकृती यालाच इंग्रजीमध्ये कन्व्हर्जन डिसऑर्डर असे म्हटले जाते. तर आज आपण या टॉपिकमध्ये या रूपांतरित विकृतीची व्याख्या अभ्यासणार आहोत, त्याचे स्वरूप अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर या रूपांतरित विकृतीच्या विविध लक्षणांवरून काही प्रकार पडलेले आहेत ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर या विकृतीमध्ये रुग्णांमध्ये दिसून येणारी जी लक्षणे आहेत, म्हणजेच जे सिम्पटम्स आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते पाहणार आहोत. त्याचबरोबर ही विकृती का निर्माण होते, त्याला कारणीभूत ठरणारे घटक कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत. तर मग बघूया रूपांतरित विकृती, कन्व्हर्जन डिसऑर्डर. तर रूपांतरित विकृती यालाच रूपांतरण उन्माद, कन्व्हर्जन हिस्टेरिया असे सुद्धा म्हटले जाते. सुरुवातीला आपण या रूपांतरित विकृतीची व्याख्या बघूया. तर आंतरिक मानसिक संघर्ष, विशेषतः तणावपूर्ण स्थितीत अचानक तीव्रपणे नाट्यमयरित्या शारीरिक दोषाच्या माध्यमातून व्यक्त होतो. रुग्णात प्रकट होणाऱ्या शारीरिक लक्षण दोषाचे मूळ इंद्रियजन्य दोषात म्हणजे शरीरात आढळत नाही, तेव्हा त्या विकृतीला रूपांतरित विकृती असे म्हणतात. तर अशा प्रकारे इथेही रूपांतरित विकृतीची व्याख्या आपल्याला सांगता येईल. या व्याख्येवरून आपल्या असे लक्षात येते की रुग्ण व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार नसतो, शारीरिक दोष नसतात, तरीसुद्धा तिच्या मनामध्ये आपल्याला कुठला तरी एखादा आजार झालेला आहे ही शंका असते किंवा तेच विचार ती व्यक्ती करत असते. त्यामुळे तिच्या मनात आंतरिक मानसिक संघर्ष जो आहे तो निर्माण होतो आणि त्यामुळे तिला अनेक प्रकारचा जो ताण आहे, तणाव आहे तो निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा तणाव अचानक ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी व्यक्तीमध्ये अनेक प्रकारे नाट्यमयरित्या म्हणजेच ती व्यक्ती ह्या आजाराचे नाटक करू लागते हे आपल्या लक्षात येते. म्हणजे व्यक्तीलाही ते माहिती असते की आपल्याला कुठलाही आजार नाही आहे, तरीसुद्धा एखादी गोष्ट किंवा एखादे काम टाळण्याच्या दृष्टिकोनातून व्यक्ती त्या आजाराचे नाटक करताना आपल्याला इथे दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे इथे या आजाराचे जे मूळ आहे ते कुठल्याही प्रकारच्या शारीरिक लक्षण दोषात दिसत नाही. मानसिक संघर्षामुळे हा आजार किंवा हा तणाव निर्माण झालेला असतो, म्हणून या आजाराला रूपांतरित विकृती असे म्हटलेले आहे. तर डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी या विकृतीला हिस्टॉरिकल न्यूरोसिस असे नाव दिले होते. हिस्टेरिया असे सुद्धा याला म्हटले जाते. तर यामध्ये हिस्टेरिया हा शब्द ग्रीक या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ युटेरस म्हणजेच गर्भाशय असा आहे. हिप्पोक्रेटस आणि त्याचे काही शिष्य यांच्या मते ही विकृती फक्त स्त्रियांमध्येच आढळते असे पूर्वीच्या काळी म्हटले जायचे. एखाद्या वेळी या स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा आणि मुले होण्याची अनावर शक्ती यांच्यामुळे शरीरात गर्भाशय इकडे तिकडे फिरू लागते, त्यामुळे ही विकृती होते असा त्या काळातील गैरसमज होता. त्यामुळे लग्न हा एकमेव उपाय या विकृतीसाठी पूर्वी सुचवला जाई. फ्राईडच्या मते या विकृतीत मनोलैंगिक संघर्षाचे रूपांतरण या विकृतीच्या लक्षणांद्वारे घडते, म्हणून त्यांनी या विकृतीला
म्हणजेच रूपांतरण उन्माद, कन्व्हर्जन हिस्टेरिया असे नाव दिले. या विकृतीची लक्षणे म्हणजे दडपलेल्या लैंगिक इच्छेचा आविष्कार असतो. हा आविष्कार अबोध पातळीवर घडतो. अबोध म्हणजेच आपण मनामध्ये काही इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या दाबून टाकलेल्या असतात, त्याला अबोध असे म्हणतात. म्हणून हा आविष्कार अबोध पातळीवर घडतो. म्हणून तर या लक्षणांचा अर्थ संबंधित रुग्णाला लावता येत नाही. रुग्णामधील मनोलैंगिक संघर्ष शारीरिक अपकार्यातून किंवा दोषातून व्यक्त होतो. तर अशा प्रकारे इथे थोडक्यात या विकृतीचे स्वरूप आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मानसिक तणाव शारीरिक लक्षणांमध्ये बदललेले दिसून येतात. टेन्शन, चिंता असेल तर व्यक्तीला अचानकपणे चक्कर येते, व्यक्ती बेशुद्ध पडते. असे लक्षणं आपण बघतो की लहान मुले, स्त्रिया यांच्या बाबतीत दिसून येतात. कधीकधी जर त्यांना कामाचा खूप ताण आलेला असेल तर ही लक्षणं निर्माण झालेली दिसून येतात. कधीकधी जेंट्समध्ये लग्नानंतर ही लक्षणं पाहायला मिळतात. यालाच नर्वस ब्रेकडाऊन असे सुद्धा म्हटले जाते. मग हे का होते? जर व्यक्तीची एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची एखादी इच्छा तिच्या मनाप्रमाणे होत नसेल तर ही लक्षणं व्यक्ती स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. यालाच आपण अटेन्शन सीकर ॲक्शन असे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच समोरच्या व्यक्तीचे लक्ष आपल्याकडे आपोआपच जाईल यासाठी व्यक्ती स्वतःहून इथे प्रयत्न करताना दिसून येते. यामध्ये व्यक्ती तिच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट व्हावी यासाठी समोरच्या व्यक्तीला सांगू शकत नाही, परंतु वेगवेगळ्या मार्गाने आपले म्हणणे कसे पटवून सांगता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. या व्यक्ती स्वतःमध्ये अनेक शारीरिक लक्षणे निर्माण करतात. उदाहरणार्थ अचानकपणे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, घाबरून जाणे, फिट्स येणे, अंग थरकाप करणे इत्यादी. यामुळे लोकांनी आपल्याकडे पाहावे, आपल्याकडे अवधान द्यावे, लक्ष द्यावे यासाठी हे प्रयत्नशील असतात किंवा प्रयत्न करताना दिसून येतात. ते याद्वारे आपला मूळ हेतू जो आहे तो साध्य करत असतात. तसेच लोकांनी सहानुभूती द्यावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. कोणी जर त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसेल, त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता येत नसतील किंवा एखाद्या गोष्टीला या व्यक्ती अतिप्रमाणात घाबरत असतील, एखाद्या गोष्टीची खूप चिंता असेल, तर अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःला सावरू शकत नाही आणि म्हणून ही सर्व लक्षणे, मानसिक लक्षणे शारीरिक स्वरूपात व्यक्तीमध्ये दिसून येतात किंवा पाहायला मिळतात. यामध्ये रुग्ण व्यक्तीला अचानक शारीरिक झटके येतात. कुठल्याही कारणाशिवाय या व्यक्ती हसतात किंवा रडतात. त्यांचे वर्णन करत असताना ते अतिशय विचित्र रीतीने करत असतात. मग यामध्ये व्यक्ती अनेक प्रकारे त्यांची लक्षणे जी आहेत ती व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला इथे रूपांतरित विकृतीचं स्वरूप जे आहे ते सांगता येईल. यानंतर बघूया की ह्या विकृतीचे नेमके प्रकार जे आहेत ते कशा स्वरूपात आहेत. तर रूपांतरित विकृतीचे प्रकार, टाइप्स. यामध्ये एकूण 4 प्रकार इथे या आजाराची सांगितलेली आहेत. यामध्ये रुग्ण व्यक्ती तिच्या शरीराबद्दल अनेक प्रकारची शारीरिक लक्षणे निर्माण झालेली लोकांना इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सर्रासपणे आढळून येतो किंवा पाहायला मिळतो आणि हे सर्व प्रकार व्यक्तीच्या कोणत्याही वेदनेंद्रियांबद्दल असू शकतात. यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे बधिरता, ॲनेस्थेशिया. यामध्ये वेदनक्षमता नाहीशी होणे हे आपल्याला इथे सांगता येईल. व्यक्ती अशा प्रकारे इथे समोरच्या व्यक्तीला सांगत असते किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगत असते की मला कुठल्याही प्रकारची वेदने जी आहेत ती जाणवत नाही आहे. भावनिक बधिरता निर्माण झालेली अशी ती व्यक्ती
डॉक्टरांकडे किंवा घरातील व्यक्तींकडे तक्रार करताना दिसून येते. म्हणजे यामध्ये व्यक्ती सांगते की मला कुठल्याही वेदना किंवा संवेदना होत नाही आहे. त्याचबरोबर दृष्टीहीन झालेली आहे, संवेदनहीन झालेली आहे, अशा प्रकारे इथे व्यक्ती इतर व्यक्तींना सांगताना दिसून येतात. म्हणजेच ब्लाइंडनेस, सेन्सिटिव्हिटी लॉस किंवा सुन्न होणे अशा प्रकारची लक्षणे इथे कुठल्याही कारणाशिवाय व्यक्तीमध्ये निर्माण झालेली दिसून येतात. यालाच बधिरता किंवा ॲनेस्थेशिया असे म्हटलेले आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला इथे सांगता येईल तो म्हणजे अल्पवेदनता. त्यालाच हायपस्थेशिया असं म्हटलेलं आहे. वेदनक्षमता काही अंशाने नाहीशी होणे, म्हणजे इथे थोड्या प्रमाणात व्यक्तीमध्ये वेदन जे आहे किंवा संवेदना ज्या आहेत त्या रुग्णामध्ये दिसून येतात. त्यानंतर पुढे आहे अतिवेदनता, हायपरस्थेशिया. यामध्ये वेदनक्षमतेत जास्तच वाढ झालेली दिसून येते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती म्हणते की मला म्हणजे सौम्य प्रकाश असेल तरीसुद्धा व्यक्ती म्हणेल की खूप प्रखर असा प्रकाश आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतो आहे. एखादी चवेबद्दलची गोष्ट असेल किंवा अन्नपदार्थ खात असताना कमी तिखट असेल, कमी गोड असेल तरीसुद्धा व्यक्ती सांगेल की मला जास्त प्रमाणात तिखट लागत आहे किंवा खूप गोड झालेलं आहे. अशा प्रकारे व्यक्तीमध्ये अतिवेदन जे आहे, संवेदन जे आहे ते वाढलेले असे दिसून येते. त्यानंतर दुःखवेदन अभाव, ॲनलेजिया, दुःखवेदन नाहीसे होणे. म्हणजे या ठिकाणी व्यक्ती आनंद, दुःख, राग ह्या ज्या काही भावना आहेत ह्या ती व्यक्ती व्यवस्थितपणे व्यक्त करू शकत नाही. कुठल्याच प्रकारच्या वेदना मला होत नाही आहेत असे ती इतरांना सांगते. एखादा दुःखदायक प्रसंग असेल, दुःखदायक घटना घडलेली असेल तर अशा व्यक्तींच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येताना आपल्याला दिसत नाही. यालाच दुःखवेदन अभाव असे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकार वेदनेंद्रियांबद्दल रुग्णांमध्ये सर्रासपणे आढळून येतात. यानंतर आपण या रूपांतरित विकृतीची काही लक्षणे बघूया, सिम्पटम्स. तर यामध्ये एकूण 4 प्रकारची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं लक्षण आहे ते म्हणजे कारक लक्षण. यामध्ये कारक लक्षण दोषात व्यक्तीत पक्षाघात हे ठळक लक्षण दिसते. रूपांतरित पक्षघात हा एखाद्या अवयवापुरता किंवा अवयवाच्या काही भागांपुरता मर्यादित दिसतो. पक्षघात यालाच आपण पॅरालिसिस असे म्हणतो. याशिवाय कारक लक्षण दोषात शारीरिक हालचाली, समन्वय दोष, तोल सांभाळण्यातील दोष, विशिष्ट इंद्रियांचा थकवा, एखादी गोष्ट गिळण्याची समस्या, बोलण्यातील समस्या, त्यालाच वाचा दोष किंवा संभाषण दोष असे म्हटले जाते. तर अशा प्रकारच्या कारक लक्षण दोषांचा अनुभव यामध्ये रुग्णामध्ये दिसून येतो. त्यानंतर वेदक लक्षणे. वेदक लक्षण दोषात दृश्य, श्राव्य, स्पर्श इत्यादी वेदनानुभवात दोष उद्भवलेले दिसतात. म्हणजेच डोळ्यांच्या बाबतीत, कानांच्या बाबतीत आणि स्पर्शाच्या बाबतीत व्यक्तीमध्ये दोष उद्भवलेले दिसतात. जसे की डोळे लाल होणे, दृष्टी अधू होणे, अंशतः किंवा पूर्णत्वः अंधत्व येणे, द्विप्रतिमानुभव. म्हणजेच व्यक्ती अशा प्रकारे आपल्याला सांगत असते किंवा तक्रार करत असते की मला समोर दिसणाऱ्या वस्तू ह्या 2-2 दिसत आहेत. याला द्विप्रतिमानुभव असे म्हणतात. त्याचबरोबर कमी ऐकायला येणे अथवा पूर्ण बहिरेपणा उद्भवणे, विशिष्ट भागातील स्पर्श क्षमता व्यक्तीची नाहीशी होते, विशिष्ट भागात बधिरता येते. तर अशा प्रकारे हे वेदक लक्षण दोष व्यक्तीमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. त्यानंतर अपस्मारिक लक्षणे. अपस्मारिक फिट्स समान यामध्ये व्यक्तीला फिट्स येत असतात.
अपस्मारिक फिट्स इंद्रियजन्य दोषामुळे निर्माण होतो. म्हणजेच व्यक्तीच्या शरीरामध्ये एखाद्या अवयवामध्ये जर बिघाड निर्माण झालेला असेल तर त्यामुळे व्यक्तीमध्ये फिट्स जे आहेत ते निर्माण होतात. फिट्सच्या स्थितीत व्यक्तीची जीभ चावली जाणे, व्यक्ती अचानक जमिनीवर पडणे किंवा कोसळणे आणि पडल्यामुळे व्यक्तीच्या शरीरावरती जखमा होणे, त्याचबरोबर नेत्रबाहुलीचे प्रतिक्षिप्त संकोचन न होणे, म्हणजेच डोळे जे आहेत या डोळ्यांमधील बाहुल्या या व्यवस्थितपणे स्थिर न होणे, सारख्या त्या खालीवर होणे किंवा गोल फिरणे, अशा प्रकारे डोळ्यांच्या बाबतीतील दोष जो आहे तो रुग्णाच्या बाबतीत दिसून येतो. मलमूत्र विसर्जनावर ताबा नसणे, केव्हाही कोणत्याही ठिकाणी अशा व्यक्ती मलमूत्र विसर्जन करू शकतात. त्याचबरोबर या व्यक्तींना कुठेही फिट्स येऊ शकतात. रूपांतरित झटक्यामध्ये मात्र जीभ चावली जाणे, जखमा होणे, नेत्रबाहुलीचे प्रतिक्षिप्त संकोचन, मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण याचा अभाव दिसतो आणि केवळ विशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीतच ह्या रुग्णांना रूपांतरित विकृतीचे फिट्स येतात. तर अशा प्रकारे ही अपस्मारिक लक्षणे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढची लक्षणं आहे ती म्हणजे संमिश्र लक्षणे. संमिश्र लक्षणे म्हणजेच आता आपण एवढी जी लक्षणे बघितली यांचा एकत्रितपणे अनुभव जो आहे तो व्यक्तीला यामध्ये येत असतो. एकाच वेळी कारक वेदन लक्षणं रुग्णामध्ये उद्भवलेली आढळून येतात किंवा दिसून येतात. रूपांतरित विकृती लक्षणात पक्षघात, पॅरालिसिस, वाचादोष, अंधत्व, अपस्मारिक लक्षण दोष सर्वसामान्यपणे उद्भवलेले आढळतात. रूपांतरित विकृती लक्षणं अचानक निर्माण होऊन साधारणपणे 2 आठवड्यात विकृती लक्षणं नाहीशी होतात. नंतर वर्षभर मधून विकृती लक्षणं किंवा हे विकृती लक्षण दोष रुग्णामध्ये उद्भवलेले दिसून येतात. तर अशा प्रकारे या रूपांतरित विकृतीची विविध प्रकारची जी लक्षणं आहेत ती आपल्याला सांगता येतील. या लक्षणांच्या बाबतीत आपल्याला अजून काही उदाहरण इथे देता येतील. उदाहरणार्थ एखाद्या नॉर्मल किंवा सामान्य व्यक्तीला जर आपण सुई टोचली तर तिला ती सुई टोचल्याचा अनुभव येतो, तिला थोड्याफार वेदना होतात. पण या रूपांतरित रुग्णांच्या बाबतीत असा कोणताही अनुभव किंवा त्यांना कुठलाही त्रास झालेला दिसून येत नाही. या व्यक्ती त्यांच्या या झालेल्या त्रासात किंवा ही जी काही लक्षणं आहे ती ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी या व्यक्ती जोरजोरात श्वास घ्यायला लागतात. अचानकपणे त्यांचे डोके दुखते, कधीकधी ते दात आवळतात, म्हणजेच फिट्स आल्यासारखे लक्षणं यांच्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे या व्यक्तींना किंवा या व्यक्ती इतरांनी आपल्याकडे पाहावे किंवा इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे हा हेतू त्यांचा यामुळे साध्य होत असतो. म्हणजे त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या याद्वारे पूर्ण होत असतात. घरातील किंवा कुटुंबातील व्यक्तींना यांचा हा आजार लक्षात येत नाही. मग कधीकधी काही कुटुंबातील व्यक्ती त्यांना मांत्रिकाकडे घेऊन जातात व त्यांच्यावर उपचार करतात. डॉक्टरकडे नेल्यानंतर या व्यक्ती नॉर्मल आहेत असे लक्षात येते, त्याचे निदान होते. म्हणून हा एक मानसिक आजार आहे हे घरातील कुटुंबातील व्यक्तींनी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि शक्य झाल्यास मनोवैज्ञानिक, सायकियाट्रिस्ट यांच्याकडे त्या रुग्णाला नेण्याचा प्रयत्न करावा की ज्यामुळे हा आजार पटकन बरा होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या रूपांतरित विकृतीतील रुग्णांमध्ये आढळून येणारी ही लक्षणे जी आहेत ती सांगता येतील. यानंतर बघूया की ह्या रूपांतरित विकृतीची नेमकी कारणे कोणकोणती आहेत, कॉजेस. तर यामध्ये 2 प्रकारचे उद्देश इथे सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे मुख्य उद्देश.
यामध्ये मानसिक विग्रह प्रतिकात्मकरित्या शारीरिक दोषाच्या माध्यमातून व्यक्त झाल्यावर व्यक्तीची आंतरिक मानसिक विग्रहापासून सुटका होते. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीला एखादे काम जे आहे, एखादे कार्य जे आहे ते करायचे नसेल तर ती व्यक्ती, आपण बघितलं की लक्षणांच्या माध्यमातून कशा प्रकारे स्वतःमध्ये विविध प्रकारची शारीरिक लक्षणं जी आहे ती निर्माण करते. म्हणजेच कामाचा ताण आलेला असेल तर तो मानसिक दृष्टिकोनातून व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून तिचा हा जो ताण आहे तो असे लक्षणं निर्माण करून दूर होऊ शकतो किंवा त्याच्यापासून, त्या कामापासून व्यक्तीची सुटका होऊ शकते. हे कारण आपल्याला इथे ह्या आजाराचे सांगता येईल. त्यानंतर दुय्यम दोष, जीवनातील जबाबदाऱ्या आणि अडचणींपासून मुक्तता, अनैतिक, आक्रमक, अपराधपूर्ण आवेगापासून बचाव आणि इतरांची सहानुभूती, आधार मिळवणे, यातून सुद्धा व्यक्तीचा जो आजार आहे तो निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे व्यक्तीचा जो उद्देश असतो, उद्दिष्ट असतं, ध्येय जे असतं ते ती ह्या लक्षणांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. स्वतःहून ही व्यक्ती शारीरिक लक्षणे जी आहेत ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा प्रकारे ह्या आजाराचे थोडक्यात आपल्याला हे 2 कारणं जे आहेत ते सांगता येतील. यानंतर पुढे बघूया या रूपांतरित विकृतीवरील उपचार, ट्रीटमेंट. तर उपचाराच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की या रुग्णांसाठी जी औषधे किंवा मेडिसिन वापरली जातात ती म्हणजे बेन्झोडायझेपाईन, अँक्सिओलिटिक, अँटीडिप्रेसिव्ह अशी ही 3 औषधे जी काही आहेत ती ह्या रुग्णांसाठी वापरली जातात. रुग्ण व्यक्तीने ही औषधे वेळच्या वेळी घेतली किंवा कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना हे औषधोपचार योग्य त्यावेळी केले तर हा रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यानंतर काही रुग्णांच्या बाबतीत बिहेवियरल थेरपी, वर्तन उपचार जे आहेत ते सुद्धा सुचवले जातात की ज्याच्यामुळे रुग्णांचे जे वर्तन आहे ते आपल्याला कुठेतरी सुधारता येते. त्याचबरोबर काही रुग्णांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की संमोहन तंत्र किंवा निद्राजन्य जे काही औषधं असतात, हिप्नॉटिझम जे आहे ते जर ह्या रुग्णांना वेळच्या वेळी केले तर रुग्णामधील जी लक्षणं आहेत रूपांतरित विकृतीची ती कुठेतरी नाहीशी झालेली आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी त्याचबरोबर आपण सांगू शकतो की वाढत्या ताणामुळे सुद्धा ह्या रुग्णांमध्ये दडपलेली लक्षणं जी आहेत ती प्रकट होत असतात. त्यामुळे या रुग्णांना संमोहन तंत्र म्हणजेच हिप्नॉटिझम जे आहे ते जरी केले तर त्याच्या प्रभावाखाली या विकृतीची लक्षणं नाहीशी होऊ शकतात. तर अशा प्रकारे इथे आपण आज रूपांतरित विकृती म्हणजे नेमकी काय, तिची व्याख्या, स्वरूप, विविध प्रकारची लक्षणे, प्रकार आणि औषधोपचार जे आहेत ते इथे सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.